नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री ऍप वरती नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे फॉर महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्सेस. ओके, या कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला पेपर 2 एंटायर कव्हर करून घेणार आहोत. त्यामध्ये एंटायर सिलेबस व्हिडिओज भेटणार आहे तुम्हाला फॉर सेट. ओके, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, एनालिटिकलचे लेक्चर्स सुद्धा भेटणार आहेत. असाइनमेंट्स आफ्टर ईच चॅप्टर आणि त्याचसोबत त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स, 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट. ओके, ज्यामध्ये एंटायर सिलेबस कव्हर केलं जाणार आहे, डाऊट सॉल्विंग फॅसिलिटीज ॲज वेल एज प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स. आणि हे सर्व जस्ट फॉर ₹2999. त्यामध्ये पेपर 2 सोबत पेपर 1 चे व्हिडिओज, रिटन नोट्स जे PDF फॉर्मॅट मध्ये असतील, व्हिडिओज असतील आणि त्याचसोबत पेपर 1 चे सुद्धा टेस्ट पेपर्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत. ओके, आणि या दोन्ही साठी फीस फक्त 2999 आहे. काहीच एक्स्ट्रा चार्जेस भरायचे नाहीत. आणि बेस्ट पॉइंट आहे की एक्सपिरियन्स्ड आणि क्वालिफाईड फॅकल्टीज असणार आहेत फॉर द एंटायर कोर्स. ओके, सो दॅट विल बी अ व्हेरी गुड थिंग, ऍडव्हान्टेज, राईट, की तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटू शकतं. ओके, फॉर पेपर 2 ॲज वेल एज पेपर 1. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील या कोर्स बद्दल किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर थंबनेल वरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आज आपला सेकंड लास्ट लेक्चर आपण बघूया इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. कालच्या लेक्चर मध्ये मी असाइनमेंट सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं. ओके, बाय इनऑर्गॅनिक, जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि पॉलिमर केमिस्ट्री. ओके, जर कोणी बघितलं नसेल तर त्यांनी तो लेक्चर बघा. त्यामध्ये मी सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. ओके, दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल, की आयडिया भेटेल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतात आणि सेट मध्ये फ्रिक्वेंट कॉन्सेप्ट मधून क्वेश्चन रिपीट होत असतात. तर मी ते पण मेन्शन केले आहेत की कुठला टॉपिक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो तुम्ही तो लेक्चर बघून घ्या. तो लेक्चर मी ह्या एंड व्हिडिओच्या एंड मध्ये देणार आहे. ठीक आहे, सो वी विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. आजचं लेक्चर खूप इंटरेस्टिंग आहे. ऍक्टिव्हिटी अँड ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट्स बद्दल आपण स्टडी करणार आहोत. काय असते ऍक्टिव्हिटी आणि ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट. आता आपल्याला सर्वांनाच कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे. आता कुठल्याही सोल्युशनला आपण कुठल्या फॉर्म मध्ये मेजर करतो? इन द फॉर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, या फॉर्म मध्ये आपण कुठल्याही सोल्युशनला मेजर करतो ना, राईट. हे काय झाले? हे दिस इज कॉन्सन्ट्रेशन. ओके, 10 मोलार, राईट, 20 मोलार, हे काय कॉन्सन्ट्रेशन आहे त्या सोल्युशनचं. तर ऍक्टिव्हिटी काय असतं? ऍक्टिव्हिटी पण कॉन्सन्ट्रेशनच आहे. पण दॅट इज इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन. इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन इन नॉन आयडियल सोल्युशन्स. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे सोल्युशन्स असतात दॅट आर नॉन आयडियल सोल्युशन्स. आयडियल सोल्युशन्स काय असतात? जे सर्व आयडियल सोल्युशन्स, फॉर एक्झाम्पल what are ideal solutions? Ideal solutions are those solutions which obey Raoult's law. Okay, आणि नॉन आयडियल म्हणजे which do not obey Raoult's law, राईट. सो ऍक्टिव्हिटी काय असतं? दॅट इज इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन, राईट. ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन जे असतं कुठल्याही स्पीशीजचं त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी. कळालं? सो ऍक्टिव्हिटीला डिफाईन कसं करणार? व्हॉट इज ऍक्टिव्हिटी? इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन इन नॉन आयडियल सोल्युशन्स. ओके, राईट. अँड व्हॉट इज ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट? ऍक्टिव्हिटी कोएफिशियंटला आपण रिप्रेझेंट करतो या सिम्बॉलने गामा. ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट इज द रेशियो ऑफ ऍक्टिव्हिटी टू मोलार कॉन्सन्ट्रेशन. इज द रेशियो ऑफ ऍक्टिव्हिटी टू मोलार कॉन्सन्ट्रेशन. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? दिस इज नोन एज ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट ऑफ ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ ऍक्टिव्हिटी किंवा ह्याला मीन आयोनिक कोएफिशियंट सुद्धा म्हणतात. मीन आयोनिक ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट. ओके,
किंवा ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट पण म्हणू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. म्हणजे जे ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन असतं कुठल्याही स्पीशीजचं, एका सोल्युशन मध्ये कुठल्याही स्पीशीजचं जे ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन असतं त्याला आपण ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्ही असं विचारू शकता की हे थिअरिटिकल आहे मोलार कॉन्सन्ट्रेशन, आणि ऍक्टिव्हिटी काय आहे, एक्सपेरिमेंटल आहे. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल आणि थिअरिटिकल मध्ये जो डिफरन्स असतो तो तुम्ही लक्षात ठेवू शकता बिटवीन ऍक्टिव्हिटी अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन. आपण जेव्हा पीएच कॅल्क्युलेट करतो त्या पीएचचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, असा लिहितो -log H+, राईट. सो इथे H+ काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, पण ऍक्च्युली हा फॉर्म्युला रॉंग आहे. कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे, इट शुड बी -log ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+, म्हणजे काय की ऍक्च्युली H+ किती प्रेझेंट आहे. कळालं. हे कॉन्सन्ट्रेशनचं ब्रॅकेट नाही येणार इथे, -log ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+. कळालं. अंडरस्टूड. दिस इज ऍक्टिव्हिटी. आणि ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट काय, रेशिओ आहे ऍक्टिव्हिटी आणि मोलार कॉन्सन्ट्रेशनचा. ओके. सो आता जर मला ऍक्टिव्हिटी फाइंड करायची असेल NaCl ची, तर फॉर्म्युला काय आहे, तर ऍक्टिव्हिटी फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो x⁻x y⁻y गॅमा ± mx+y. आता इथे x आणि y काय आहे ते मी तुम्हाला सांगते. x म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जेव्हा NaCl डिसोशिएट होणार, तर हे कसं डिसोशिएट होणार, Na+ आणि Cl-, तर इथे काय आहे, इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, तर x म्हणजे काय, हा 1. ठीक आहे. x म्हणजे काय, 1 जो Naचा आहे. ठीक आहे. Naच्या समोर जो हा कोइफिशियंट आहे इथे, राईट, तो त्याला म्हणतात x. आणि y म्हणजे काय, जो Clच्या समोर कोइफिशियंट आहे, Clच्या समोर पण कोइफिशियंट काय, 1. तर इथे x आणि y काय झाला, 1 1. सो आपण सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युलामध्ये 1:1 1:1 गॅमा ± m. m म्हणजे काय, मोलार कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. जो पण आपलं कॉन्सन्ट्रेशन दिला असणार ते x+y 1+1. तर इथे काय येणार, 1:1 इज 1, इथे पण 1:1 इज 1 गॅमा ± m x 1+1 किती, 2. मग फायनल आन्सर काय आला आपला, 1 × 1 किती, 1च असतं. मग गॅमा ± m⁻². ओके. समजलं. आता सोडियम सल्फेटला कसं डिसोसिएट करणार, सोडियम सल्फेट कसा डिसोसिएट होणार, 2 सोडियम आयन्स है ना, 2 सोडियम आयन्स आणि 1 सल्फेट आयन. कळालं. असंच डिसोसिएट होणार ना, सोडियम सल्फेट 2 Na+ सल्फेट 2-. तर आता इथे x किती झाला, हा नंबर म्हणजे x असतो, आणि y किती झाला, याच्या समोर काहीच नाही म्हणजे 1 आहे, सो y किती झाला, 1. तर आपण फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करूया x⁻x म्हणजे 2:2, y⁻y म्हणजे 1:1 गॅमा ± m. हा गॅमा म्हणजे काय, इथे ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट. ठीक आहे. x+y that is 2+1. सो किती आन्सर येणार, 2:2 किती, 4, 1:1 1च. ओके. m गॅमा ±2+1 3. आपला आन्सर काय झाला, 4m गॅमा ±3. सो m ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली असणार, ऍक्टिव्हिटी कोएफिशियंटची व्हॅल्यू पण क्वेश्चन मध्ये दिली असणार, त्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि ⁻³ करायचा, म्हणजे क्यूब करायचा, आणि मग फायनल आन्सर 4 ने मल्टिप्लाय करून तुम्हाला ऍक्टिव्हिटी भेटून जाईल सोडियम सल्फेटची. तर ते ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन असणार. ठीक आहे. दॅट विल बी ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन. कळालं. सो दिस इज ऍक्टिव्हिटी अँड ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट. ओके. समजलं. आता आयोनिक स्ट्रेंथ काय असते, आता जेव्हा आपण कुठलं पण आयोनिक कंपाऊंड जेव्हा डिझॉल्व्ह करतो कुठल्याही पोलार सॉल्व्हेंट मध्ये, समजा जर आपण NaCl डिझॉल्व्ह केलं वॉटरमध्ये, तर काय ते डिसोशिएट होतं इनटू आयन्स, राईट. तर त्या आयन्सची किती स्ट्रेंथ आहे त्या सोल्युशन मध्ये, किंवा त्या आयन्सचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्या सोल्युशन मध्ये, ते डिनोट करतं आयोनिक स्ट्रेंथ. ओके. ते डिनोट करतं आयोनिक स्ट्रेंथ. तर आयोनिक स्ट्रेंथला कसं रिप्रेझेंट करतात, आयनी रिप्रेझेंट करतात. ओके. किंवा न्यूनी पण रिप्रेझेंट करतात,
राईट. सो ह्याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सबमिशन ऑफ CI/ZI स्क्वेअर. इथे C चा अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन, आणि Z चा अर्थ काय, चार्ज. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगते. जसं की आता आपण एक्झाम्पल घेऊया NaCl. ओके, NaCl कसं डिसोशिएट होणार, Na प्लस आणि Cl मायनस. Na प्लसचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असणार, त्याला मी M नी रिप्रेझेंट केलं. Cl मायनसचं पण काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असणार ना सोल्युशन मध्ये, त्याला पण मी M नी रिप्रेझेंट केलं. आता मी फॉर्म्युला टाकते, I इज इक्वल्स टू हाफ इंटू सबमिशन. सबमिशन म्हणजे ऍड करायचं. तर फर्स्ट काय आहे, हा, राईट. सो ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, M इंटू ZI स्क्वेअर, म्हणजे चार्जचा स्क्वेअर. Z म्हणजे काय होता, चार्ज. चार्ज किती याचा, 1. सो 1 चा स्क्वेअर. कळालं. प्लस परत आता ह्याचं है ना, हा दुसरा आहे, M कॉन्सन्ट्रेशन किती, M इंटू परत ह्याचा चार्जचा स्क्वेअर. ह्याचा चार्ज किती आहे, -1 चा स्क्वेअर. सो किती आलं, हाफ इंटू M इंटू 1 स्क्वेअर किती, 1 प्लस हाफ प्लस M इंटू -1 चा स्क्वेअर किती, 1. सो हाफ इंटू M प्लस M, राईट. M प्लस M किती होतं, 2M. 2 कॅन्सल, किती आन्सर आला, M. कळालं. मग जो पण NaCl चा आयोनिक स्ट्रेंथ आहे, जो पण NaCl चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, तेच त्याचा आयोनिक स्ट्रेंथ आहे. कळालं. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल करूया. सो ह्याला काय म्हणतात स्टुडंट, ह्याला म्हणतात 1:1 इलेक्ट्रोलाइट. 1:1 म्हणजे कटायनचा पण चार्ज 1, एनायनचा पण चार्ज 1, दोघांचा पण चार्ज 1 आहे ना, म्हणून ह्याला काय म्हणतात, 1:1 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके, आता आपण 1:2 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट बघूया, ज्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅल्शियम क्लोराइड. आता कॅल्शियम कसं डिसोशिएट होणार, कॅल्शियम क्लोराइड कसं डिसोशिएट होणार, Ca2 प्लस प्लस 2Cl मायनस, राईट. असा डिसोशिएट होतो ना कॅल्शियम क्लोराइड, Ca2 प्लस प्लस 2Cl मायनस. आता ह्याचा पण कॉन्सन्ट्रेशन किती असणार, M, आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 2M. कळालं, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 2M, कारण एका क्लोराइडचं M होतं, तर 2 क्लोराइडची किती येणार, 2M. आता आपण आपला फॉर्म्युला टाकूया, I इज इक्वल्स टू हाफ इंटू, आधी याचं घ्यायचं काय, कॉन्सन्ट्रेशन इंटू चार्ज चा स्क्वेअर. चार्ज किती येते, 2 चा स्क्वेअर प्लस कॉन्सन्ट्रेशन किती आहे इथे, 2M इंटू चार्जचा स्क्वेअर. चार्ज किती आहे, -1 चा स्क्वेअर. सो हाफ इंटू M इंटू 4 प्लस 2M इंटू 1 स्क्वेअर, -1 स्क्वेअर. -1 स्क्वेअर इज व्हॉट, 1. सो हाफ इंटू 4M plus 2M. Okay, that is half into 6M. 4M plus 2M किती, 6M. हे कॅन्सल, हे कॅन्सल. सो किती आला आन्सर, आन्सर आला 3M. कळालं. म्हणजे पण 1:2 इलेक्ट्रोलाइट्स आहेत, त्यांचा आन्सर किती येतो, आयोनिक स्ट्रेंथ त्यांची किती येते, आयोनिक स्ट्रेंथ किती येते त्यांची, 3M. कळालं. सो 1:2 साठी किती, 3M. आता आपण दुसरा बघूया. हे तुम्ही स्टुडंट्स जरा नोट डाऊन करून घ्या, मी इरेज करते. ओके, हे तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता दुसरं आपण बघूया. आता आपण बघूया कॅल्शियम सल्फेट. ठीक आहे. हा 1:2 का होता समजलं ना, कारण एकाचा चार्ज 1 होता आणि दुसऱ्याचा चार्ज 2, म्हणून याला काय म्हणतात 1:2. आणि 1:2 मध्ये आयोनिक स्ट्रेंथ किती येते, 3M. आता आपण हा काय 2:2 का, कारण कॅल्शियम वरती 2 प्लस चार्ज असतो आणि सल्फेट वरती 2 मायनस, म्हणून हा कुठला टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे, 2:2 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके. आता कॅल्शियम सल्फेटला आपण डिसोशिएट करूया, कसं होणार, कॅल्शियम 2 प्लस प्लस सल्फेट 2 मायनस. ओके, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती, M, आणि ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन M.
कळालं. इथे मी 2m का लिहिलेलं, कारण इथे 2 क्लोराईड होते ना, म्हणून इथे 2m लिहिलेलं. पण इथे तर कॅल्शियम एकच आहे म्हणून m, इथे पण सल्फेट एकच आहे म्हणून इथे एकच m. m चा अर्थ काय स्टुडंट्स? कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन. राईट. आता आपल्याला आपला फॉर्म्युला टाकायचा. सो आय विल बी हाफ इंटू, ओके, आधी याचं m कॉन्सन्ट्रेशन इंटू काय, चार्जचा स्क्वेअर, प्लस इथे पण कॉन्सन्ट्रेशन इंटू चार्जचा स्क्वेअर. सो इट इज हाफ इंटू m इंटू 4 प्लस m इंटू 4, -2 चा स्क्वेअर किती 4. सो हाफ इंटू 4m प्लस 4m, दॅट इज व्हॉट 8m/2. 8m किती झालं 4. सो याचा आन्सर किती आला 4m. तर 4:4 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइटचा आन्सर किती येतो 4m. कळलं. तर तुम्ही लक्षात कसं ठेवाल, 2 + 2 करा. इथे 2:2 इलेक्ट्रोलाइट आहे ना, त्याला 2 + 2 करा, किती आन्सर येतोय 4. इथे 1 + 2 करा, किती आन्सर येतोय 3m. अगोदर आपण काय केलेलं 1:1, पण 1:1 मध्ये प्लस नाही करायचा. 1:1 मध्ये आयोनिक स्ट्रेंथ ची व्हॅल्यू mच येते, लक्षात ठेवा. 1:1 मध्ये नाही तर तुम्ही 2m कराल. 1:1 मध्ये आयोनिक स्ट्रेंथची व्हॅल्यू mच येणार, जो पण कॉन्सन्ट्रेशन दिलंय ते. कळालं. आता आपण एक्झाम्पल्स करूया सॉल्व्ह याचे. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल्स करून दाखवते. हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, मी इरेज करते आता. आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला समजेल. राईट. मी इरेज करते, तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. ओके. आता मी एक calculate the ionic strength of magnesium chloride whose molar concentration is 0.2 molar. whose molar concentration is 0.2 molar. ठीक आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार आयोनिक स्ट्रेंथ? एकदम पटकन. आपल्याला काय सारखा तो फॉर्म्युला लिहायची गरज नाही. हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. का? कारण हा कुठल्या टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे? मॅग्नेशियम वरती किती चार्ज येतो +2 आणि क्लोरीन वरती किती चार्ज येतो 1 है ना. म्हणजे हा कुठल्या टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे? 1:2 1:2 म्हणा, नाही तर 2:1 म्हणा, एकच. ठीक आहे. आणि 1:2 आणि 2:1 मध्ये किती आन्सर येत होता 3m. म्हणजे आयोनिक स्ट्रेंथ किती आहे 3m. m किती दिले आपल्याला इथे 0.2. मग 3 × 0.2 किती होतं 0.6. सो 0.6 मोलार इज द आयोनिक स्ट्रेंथ ऑफ दिस सोल्युशन मॅग्नेशियम क्लोराइड. असं आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो हे सम, जर आपल्याला हे माहिती असेल तर. नाही तर काय करावं लागणार तुम्हाला, परत फॉर्म्युला करून सर्व सबस्टिट्यूट करावं लागणार. दॅट विल टेक टाइम. ओके, समजलं. असं कुठलाही क्वेश्चन तुम्ही आयोनिक स्ट्रेंथ वरती करू शकता. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे, डी-बाय-हक्कल लिमिटिंग लॉ. तर डी-बाय-हक्कल लिमिटिंग लॉ, ह्याला सर्वात पहिले लिमिटिंग लॉ का म्हणतात? कारण कशावरती तरी लिमिटेशन्स असतील. तर हा जो लॉ आहे ना, तो ऍप्लिकेबल आहे फक्त आणि फक्त डायल्यूट सोल्युशन साठी. ऍप्लिकेबल फॉर डायल्यूट सोल्युशन्स. ओके, हे फक्त डायल्यूट सोल्युशन साठीच ऍप्लिकेबल आहे, म्हणून ह्याला डी-बाय-हक्कल लिमिटिंग लॉ म्हणतात. तर हा लॉ काय सांगतो? हा लॉ, या लॉचा एक्सप्रेशन बघा, -a ZA into ZB into square root of I. So this is the mathematical expression for डी-बाय-हक्कल limiting law. Log of activity coefficient, ओके, प्लस मायनस म्हणजे चार्जेस दिलेत. ठीक आहे, दोन्ही चार्जेस असतात ना, प्लस आणि मायनस. आपण बघितलं ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट. इथे पण जेव्हा मी लिहिलेलं, ओके, इथे हे प्लस मायनसचा अर्थ काय? कारण हे दोन्ही चार्जेस आपण कन्सिडर केलेत, हे आणि हे. ठीक आहे, म्हणून प्लस मायनस दोघांचं पण आपण एकत्र ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट काढतोय. कळालं. तर ते, सो लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट इज इक्वल टू -a. हा a काय स्टुडंट्स? हा एक कॉन्स्टंट आहे जो सॉल्व्हेंट वरती डिपेंड करतो आणि टेम्परेचर वरती डिपेंड करतो. तर ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू
या कॉन्स्टंटची व्हॅल्यू घेतली जाते 0.509. ठीक आहे, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू घेतली जाते 0.509. ओके, केव्हा? जेव्हा सॉल्व्हेंट असेल वॉटर, सॉल्व्हेंट वॉटर असलं पाहिजे आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे, तेव्हा ए ची व्हॅल्यू 0.509 घेतली जाते. मोस्टली हीच व्हॅल्यू घेतली जाते. ठीक आहे, कारण मोस्टली सॉल्व्हेंट वॉटर असतं, कारण डायल्यूट सोल्युशन्स आहेत ना, मग मोस्टली सॉल्व्हेंट वॉटर असतं आणि रूम टेम्परेचर. ठीक आहे, 25 डिग्री सेल्सिअस. ZA इंटू ZB, हे ZA आणि ZB काय आहेत स्टुडंट्स? चार्जेस आहेत. ओके, चार्ज ऑन ए आणि चार्ज ऑन बी. आता हे ए आणि बी काय? जसं NaCl ला मी ब्रेक केलेलं Na प्लस आणि Cl मायनस, तर इथे ए कशाला कन्सिडर केलंय? ह्याला. ठीक आहे, आणि बी ए ह्याला कन्सिडर केलंय, कळालं? आणि बी ह्याला कन्सिडर केलंय. म्हणजे हा AB टाइप ऑफ मॉलिक्युल असतं ना, कुठलाही AB मध्येच असतं. सो तसं समजलं? म्हणजे सोडियम वरती किती चार्ज आहे? प्लस, आणि तर ते लिहायचं इथे. ठीक आहे, ZA आणि ZB म्हणजे क्लोरीन वरती किती चार्ज आहे, इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय. आय तर आपल्याला माहिती आहे, आय काय? आयोनिक स्ट्रेंथ. कळाला? सो दिस लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा लॉ प्रत्येकाला माहिती असला पाहिजे. सो लॉग गॅमा प्लस मायनस विल बी इक्वल टू मायनस 0.509 ZA ZB इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय. कळाला? ह्या लॉ मधून एक आपण हे काढू शकतो, निष्कर्ष काढू शकतो की जसं आयोनिक स्ट्रेंथची व्हॅल्यू वाढते, ओके, जर मी प्लॉट केला ग्राफ लॉग गॅमा प्लस मायनस वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ आय, तर मला काय दिसतंय की जसं आयोनिक स्ट्रेंथची व्हॅल्यू वाढत 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 जाणार, तसं ही जी मीन ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट आहे, ओके, लॉगॅरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट आहे, त्याची व्हॅल्यू काय? हळूहळू डिक्रीज होत जाणार. का? कारण इथे मायनस साइन आहे म्हणून. कळालं? सो हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. आयोनिक स्ट्रेंथ जशी वाढत जाते तसा ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट काय होत जातो? कमी कमी होत जातो. समजलं? हे एवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करूया. हा क्वेश्चन येऊन गेला आहे महाराष्ट्र सेट 2017 मध्ये. काय प्रश्न आहे बघा? लॉग गॅमा प्लस मायनस ऑफ 0.005 मोल्स पर केजी KCl ऍट 25 डिग्री सेल्सिअस इज. म्हणजे ती लोक आपल्याला लॉग गॅमा प्लस मायनस ची व्हॅल्यू विचारतायत. आपल्याला माहिती आहे लॉग गॅमा प्लस मायनस ची व्हॅल्यू किती आहे? फॉर्म्युला काय असतो? -A ZA ZB इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय. कळालं? आणि हे कुठलं सोल्युशन आहे? KCl. तर सर्वात पहिला आपण सबस्टिट्यूट करूया. सो लॉग गॅमा प्लस मायनस इज इक्वल टू -A. ए ची व्हॅल्यू किती मी तुम्हाला सांगितलेली? ए ची व्हॅल्यू किती सांगितलेली मी तुम्हाला? आता 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि ऍक्विस आहे, म्हणजे वॉटर आहे आणि टेम्परेचर पण तेच आहे. मग ए ची व्हॅल्यू किती सांगितलेली मी तुम्हाला? 509. सो 509 इंटू ZA. ZA म्हणजे चार्ज. तर चार्ज किती आहे? K प्लस आणि Cl मायनस ना. सो किती चार्ज आहे ह्याच्यावरती? 1. सो 1 इंटू Cl वरती पण चार्ज किती आहे? 1. ओके, स्क्वेअर रूट ऑफ आय. आता तुम्ही म्हणाल की इथे मॅडम तुम्ही मायनस का नाही घेतला? इथे स्टुडंट्स मॉड घ्यायचा असतो. मॉड म्हणजे जरी इथे मायनसची साइन असेल तरी इथे पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, मॉड्युलस जो आपण वापरतो ना मॅथमॅटिक्स मध्ये, म्हणजे नेगेटिव्हला पण आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो त्यामध्ये. तर इथे जरी नेगेटिव्ह असेल तरी तुम्हाला इथे पॉझिटिव्हच घ्यावं लागेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह 1. सो मायनस 0.509. 1 इंटू 1 किती होणार? 1च इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय. आता हा कुठला? आता आय फाइंड करायचा आपल्याला. हा कुठल्या टाइपचा इलेक्ट्रोलाइट आहे? KCl ना, म्हणजे प्लस आणि मायनस. म्हणजे हा कुठल्या टाइपचा इलेक्ट्रोलाइट आहे? 1:1. आणि 1:1 मध्ये काय होतं? 1:1 मध्ये काय होतं? जी मोलार कॉन्सन्ट्रेशन असते तेच असतं ना 1:1 मध्ये. काय आय किती आहे? आय किती असतं 1:1 मध्ये? डिलीट केलं मी. आय किती असतं 1:1 मध्ये? जे मोलार कॉन्सन्ट्रेशन असतं तेच. सो आता सबस्टिट्यूट करूया. सो 509 इंटू 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम. किती दिलंय कॉन्सन्ट्रेशन? 0.005. हे मोल्स पर केजी काय? मोलाल
है ना, मोलाल आपण स्टडी केलं ना, मोलारिटी 12th स्टँडर्ड मध्ये. सो मोल्स पर केजी म्हणजे काय, मोलाल म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच दिलं आपल्याला. सो किती कॉन्सन्ट्रेशन दिलं, 0.005. सो 0.005 कळालं. सो -0.509 इंटू 1 इंटू त्यांनी आता दिली नाहीत की 0.005 ला तुम्ही काय घ्या, एवढं घ्या. ठीक आहे, 0.0707 कळालं. आता तुम्हाला काय करायचंय, सिंपल ह्या दोघांना काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ओके, तर कसं करणार मल्टिप्लाय. सो हे किती येणार, 70.7 घेते मी. ठीक आहे, मल्टिप्लाय करायचं आपल्याला. कसं आपण पटकन मल्टिप्लाय करू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. 707 इंटू 10⁻⁻4 इंटू 509 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे. सो आता आपल्याला हे काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. तर आता पटकन कसं मल्टिप्लाय करू शकतो, तर मी ह्याला किती घेते, 700. ठीक आहे, ह्याला अप्रॉक्सिमेट करते, ह्याला 700 घेते आणि ह्याला किती घेते, ह्याला अप्रॉक्सिमेट करून ह्याला 500 घेते. ठीक आहे, इंटू 10⁻⁻4 10⁻⁻3. हे कॅन्सल आउट होणार, हे किती होणार, 10⁻⁻1. राईट. 10⁻⁻1 म्हणजे किती, 700 इंटू 10⁻⁻1 किती होतं, 70. राईट. आणि हे किती होते इथे, 500. तर ह्याचा आन्सर किती येतोय, सॉरी हे असं कॅन्सल नाही होणार इथे. हे इंटू 10⁻⁻4 आणि हे इंटू 10⁻⁻3. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांग, हे काय होणार, हे ऍड होणार, कारण हे मल्टिप्लाय होत आहे ना, मग हे इथे ऍड होणार. ठीक आहे, इंटू हे आपण करूया, 700 इंटू 500 किती होतं, 7 5 35. 1 2 3 4 1 2 3 4. ओके, सो किती आन्सर येणार, फायनल आन्सर 35 इंटू 10⁻⁻4 आणि 7 किती होतात, 3 -3. सो दॅट विल बी 0.035. तर 0.035 चा जवळ कुठला आन्सर आहे, ए. तर आन्सर काय झाला, ए. कळालं. काय केलं मी, याला मल्टिप्लाय केलं फक्त. कसं मल्टिप्लाय केलं, हे 707 ला मी इथे 700 घेतलं, 509 ला 500 घेतलं आणि हे बाकीचे डेसिमल ऍडजस्टमेंट तर आपल्याला माहितीच असेल. ठीक आहे, हे तर खूप सोपं आहे. 0.509 ला मी काय घेतलं, 509 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे, डेसिमल काढून टाकला म्हणून इथे 10⁻⁻3. ह्याला कसं लिहिलं, 0.0707 ला 707 आणि 1 2 3 4 4 डिजिट नंतर डेसिमल होता म्हणून 10⁻⁻4. ठीक आहे, आता हे 707 होतं, तर एवढं कोण करत बसतंय म्हणून 700 घेतलं. 509 म्हणून इथे 500 घेतलं. ठीक आहे, दोघांना मल्टिप्लाय केलं. ओके, -4 इंटू -3 किती होणार, -7. मग हे आन्सर आला किती, 0.035. म्हणजे आन्सर किती येणार, 0.036. कळालं. असे कॅल्क्युलेशन करायचे असतात एक्झाम मध्ये, काहीही कॅल्सीची गरज नव्हती या प्रश्नामध्ये. ठीक आहे, समजलं. आता हा प्रश्न येऊन गेलाय महाराष्ट्र सेट 2013 मध्ये. ठीक आहे, काय प्रश्न आहे बघा. फॉर 0.01 मोलाल silver nitrate solution, the mean activity coefficient gamma plus minus is given by expression. आपल्याला माहितीये काय एक्सप्रेशन आहे, तेच आपलं डी बाय हक्कल लिमिटिंग लॉ, -a ZA ZB √i. कळालं. आता ए ला त्यांनी सांगितलं अज्युम करा. बघा इथे जे सांगितलं ना ते लिहायचं. ठीक आहे, इथे मागे त्यांनी काय ए बद्दल सांगितली नव्हती, पण इथे हिंट दिलेली की वॉटर आहे आणि 25 डिग्री सेल्सिअस आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं वॉटर असेल आणि 25 डिग्री सेल्सिअस असेल तर हीच व्हॅल्यू घ्या. ठीक आहे, पण इथे आता ते स्वतःहून म्हणतायत की ए ला तुम्ही हाफ अज्युम करा, तर आपण करायचं हाफ अज्युम. ठीक आहे, ZA आणि ZB म्हणजे चार्ज ऑन कटायन, चार्ज ऑन एनायन. हे काय सिल्वर आणि हे काय नायट्रेट.
तर सिल्वर वरती +1 आणि नायट्रेट वरती -1 चार्ज असतो. मग किती येणार 1 × 1 मॉड स्क्वेअर रूट ऑफ आय. आता हा पण 1:1च इलेक्ट्रोलाइट आहे ना. 1:1 इलेक्ट्रोलाइट मध्ये आय ची व्हॅल्यू किती असते m. सो स्क्वेअर रूट ऑफ m. कळालं. सो -½ × 1 × स्क्वेअर रूट ऑफ m. m किती दिलाय कॉन्सन्ट्रेशन किती दिलाय 0.01. सो 0.01. आता याला कसं सॉल्व्ह करायचं खूप सोपं आहे. log gamma plus minus is equal to -½ × 1 ओके 1 ला मी इग्नोर करते. 0.01 ला कसं लिहू शकतो 10⁻⁻2 है ना. त्याला असं लिहू शकतो ना 10⁻⁻2 ½ × स्क्वेअर रूट काय आहे 10⁻⁻2 चा 10⁻⁻2 चा स्क्वेअर रूट किती आहे ना 10⁻⁻1 है ना. हे तर सिंपल आहे. स्क्वेअर रूट असं आपण हटवतो ना हाफ. सो 1 1 कॅन्सल. सो किती आला -1. कळालं. सो -½ × 0.10⁻⁻1 ला कसं लिहितात 0.1 लिहू शकतो. सो -0.1/2 किती येणार -0.05. 0.1 ला डिवाइड केलं 2 नी तर किती येतं 0.05. दिस इज व्हॉट लॉग गॅमा प्लस मायनस. आपल्याला काय पाहिजे ते इथे बघा लॉग गॅमा प्लस मायनस आपल्याला किती भेटलंय -0.05. पण इथे तर काय त्यांनी दिली नाहीत √2/2 आणि हे ते तर रॉंग झालं तसंच. आता त्यांनी सी आणि डी मध्ये फक्त काय दिले नाहीत गामा. तर मी तुम्हाला हे सांगितलेलं हे कसं करतात. हे लॉग टू द बेस 10 असतं है ना. लॉग ए बी चा आन्सर किती येतो A B will be what. जर आपल्याला हा लॉग हटवायचा असेल तर B इज इक्वल्स टू हे जर इज इक्वल टू असेल सम कॉन्स्टंटला. हे मी कालच्या लेक्चर मध्ये दाखवलंय ओके त्या अगोदरच्या लेक्चर मध्ये. B विल बी A⁻² कॉन्स्टंट है ना. असं मी तुम्हाला सांगितलेलं लॉग हटवायचं असेल तर जो B असेल दॅट विल बी A⁻² दॅट कॉन्स्टंट. तर इथे काय आहे हा इथे हा 10 काय आहे आपला A ओके. हा गॅमा काय आपला B आणि हा काय आपला कॉन्स्टंट. तर कसं लिहिणार मी B काय आहे माझा गॅमा प्लस मायनस. सो गॅमा प्लस मायनस A काय आहे माझा A काय होता इथे 10. सो 10⁻² कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती आलेला माझा हा. सो दॅट इज 0.005. सो आन्सर काय झाला आपला गॅमा प्लस मायनस इज इक्वल टू 0.10⁻⁻0.005. हे लक्षात ठेवा स्टुडंट्स. हे इम्पॉर्टंट आहे. हे आपण 12th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. ठीक आहे. हे कसं लॉगला हे करायचं ओके मॅथ्स मध्ये मॅथ्स 2 मध्ये राईट. सो दिस इज व्हेरी इझी. हे 2013 मध्ये आलेला एक्सपेक्टेड प्रश्न आहे. ह्या वर्षी डीबाय हक्कल मधून येऊ शकतो कारण बऱ्याच वर्षांपासून डीबाय हक्कल वरती प्रश्न आलेला नाहीये आणि हा टॉपिक तुमच्या सिलेबस मध्ये मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. सो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नसेल समजलं तर तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. डाऊट्स विचारू शकता. ओके. हा परत प्रश्न येऊन गेलेला महाराष्ट्र सेट 2013 मध्ये राईट. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय प्लॉट ऑफ गॅमा प्लस मायनस वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ आय फॉर द इलेक्ट्रोलाइट्स मॅग्नेशियम सल्फेट सोडियम क्लोराइड मॅग्नेशियम क्लोराइड आर गिव्हन बेस्ड ऑन द प्लॉट्स मार्क्ड 1 2 3 बिलॉंग टू. म्हणजे हा 1 कोणाचा प्लॉट आहे 2 कोणाचा आहे आणि 3 कोणाचा आहे ते तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. तर हा कुठला प्रश्न आहे हा कुठला प्रश्न आहे असा लॉग आणि इथे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन लिहून दे नाही तर आयोनिक स्ट्रेंथ लिहून दे 1 अँड द सेम राईट. तर कोणाचा आहे हा ऑब्व्हियसली स्क्वेअर रूट. ठीक आहे. स्क्वेअर रूट हा कोणाचा क्वेश्चन आहे आपला डीबाय हक्कल लिमिटिंग लॉ. तर फर्स्ट आन्सर कोणाचा असणार सेकंड ग्राफ कोणाचा आणि थर्ड ग्राफ कोणाचा. तर बघा ज्याची स्लोप जेवढी स्टीप असते ठीक आहे त्याचा आन्सर तेवढाच नेगेटिव्ह असतो. कळालं. आता ही नेगेटिव्ह स्लोप आहे ना. बघा ग्राफ मध्ये जेव्हा अशी सरळ लाईन येते तेव्हा स्लोप जो असतो या ग्राफचा तो काय असतो पॉझिटिव्ह. कळालं. आणि जेव्हा ग्राफ मध्ये अशी लाईन येते तेव्हा ह्या लाईनीचा स्लोप काय असतो नेगेटिव्ह.
कळालं? मग आता मला सांगा 3 सॉल्ट्स दिलेत त्यांनी, मॅग्नेशियम सल्फेट, NaCl आणि मॅग्नेशियम क्लोराइड. NaCl काय 1:1, मॅग्नेशियम क्लोराइड काय आहे 1:2 आणि मॅग्नेशियम सल्फेट काय आहे 2:2, राईट. इथे +2 चार्ज आहे, इथे 2 मायनस, म्हणून हा 2:2 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे. हा +1 मायनस म्हणजे हा 1:1 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे. हा +2 आणि मायनस म्हणजे हा 1:2 टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता जर ह्याचा आयोनिक सो आता जर मी ह्याचं डिबॅक्कल लिमिटिंग लॉ लिहिलं तर काय येणार, लॉग प्लस मायनस इज इक्वल टू -A ZA ZB इंटू स्क्वेअर रूट ऑफ I. ह्याचा I किती येणार स्टुडंट, ह्याचा I किती येणार M. कळालं? इथे जर मी डिबॅक्कल लिमिटिंग लॉ लिहिला तर इथे आन्सर काय येणार -A ZA ZB इंटू स्क्वेअर रूट ऑफ, इथे किती I येणार 3M आणि इथे किती येणार -A ZA ZB इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4M. तर सर्वात जास्त नेगेटिव्ह व्हॅल्यू कोणाची येणार, ह्याची तर नुसती M वरती डिपेंड करते. समजा M1 असेल, समजा M1 असेल तर ह्याचा आन्सर किती येणार 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 किती 1, मग हा गेला. इथे काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि इथे काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 4, कारण मी M ला 1 घेतलं. तर सर्वात जास्त नेगेटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे, ऑब्व्हियसली ह्याची सर्वात जास्त नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे. मग स्लोप सर्वात ज्याचं स्टीप असेल, म्हणजे घसरगुंडी जी सर्वात जास्त खोल असेल, ठीक आहे, घसरगुंडी सारखं तुम्ही समजू शकता, एकदम सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर, की ज्याचा स्लोप एकदम स्टीप असतो. ठीक आहे, ओके, एकदम असा हे असतो, तर त्या स्लोपची व्हॅल्यू जास्त नेगेटिव्ह असते. तर कुठे नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे जास्त, मॅग्नेशियम सल्फेटची सर्वात जास्त नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे 3 काय आहे मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर कोणाची सर्वात नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट 3 ची, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराइड, म्हणजे हा मॅग्नेशियम क्लोराइड असणार. आणि सर्वात कमी नेगेटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे सोडियम क्लोराइड, म्हणून इथे सोडियम क्लोराइड. तर आन्सर काय येणार सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड आणि मॅग्नेशियम सल्फेट. आन्सर काय आला बी. कळालं? एवढं सोपं होतं. कारण इथे बघा, इथे तर M ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली, समजा मी 1 मोल्स अशी M ची व्हॅल्यू घेतली, तर हे तर कॅन्सलच होणार ना, कारण स्क्वेअर रूट ऑफ 1 किती होतं 1. मग इथे फक्त हीच क्वांटिटी राहणार. इथे ही क्वांटिटी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे अजून नेगेटिव्ह ना. इथे बघा ही नेगेटिव्हची साईन आहे. मग एखाद्या वस्तू, एखाद्या क्वांटिटीला जर मी स्क्वेअर रूटनी 4 नी मल्टिप्लाय करत असेल तर ती व्हॅल्यू अजून नेगेटिव्ह जाणार. आणि इथे स्क्वेअर रूट 3 नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे सर्वात जास्त नेगेटिव्ह ही व्हॅल्यू जाणार 2:2 ची, म्हणून 3 मध्ये हे आलं. कळालं? कारण ह्याचा स्लोप सर्वात खाली आहे, म्हणजे हा स्लोप सर्वात जास्त नेगेटिव्ह आहे. ओके, मोस्ट नेगेटिव्ह. कळालं? आणि हा काय आहे लिस्ट नेगेटिव्ह स्लोप. इज इट क्लिअर? कळालं? सो लाईक दॅट असे तुम्ही सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन्स. ओके, खूप सोपे क्वेश्चन्स येतात, अशाच प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये मेन्शन करू शकता. ओके.